नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन पुकारलं. ऑफलाईन परीक्षेच्या संदर्भात त्यांनी त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलेलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणा, चौकशी करा असे आदेश गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या सर्व एसपींना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये 10वी-12वीचे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरून ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आंदोलन करतायत. ऑनलाईन परीक्षेची ती मागणी करतायत आणि अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातल्या पोलिसांची मात्र झोप उडालेली आहे. कारण कुठलीही प्रकारची माहिती त्यांना या आंदोलनाची नव्हती आणि अचानकपणे हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले आणि मग या रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी लाठीचार्जसुद्धा पोलिसांना करावा लागला. काही ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. पण ही लहान मुलं आहेत 10वी-12वीची. मुंबईत एवढे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येतात, एकाच वेळी आंदोलन करतात. तीच परिस्थिती नागपूर आणि औरंगाबादला होते. ह्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे मायनर आहेत, 18 वर्षाच्या खालचे विद्यार्थी आहेत. मग या बालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करतंय? कारण या विद्यार्थ्यांची कोणतीही संघटना नाही, यांच्या कोणत्याही संघटनेने अशी मागणी केली नव्हती, याच्या अगोदर चर्चाही केली नव्हती. मग हे विद्यार्थी अचानकपणे एवढ्या संख्येने कसे येतात? सोशल मीडियाच्या माध्यमातून यांना भडकवण्याचा प्रयत्न कोण करतंय? कोण याच्या पाठीमागे आहे? याचा शोध महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने घ्यावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. उखणी डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. स्वाती, आत्ताची मुंबईतली काय परिस्थिती आहे आणि राज्याच्या गृहमंत्रालयानं सुद्धा याची दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिल्याचं कळत आहे. काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच. कारण आपण बघतो की आता सध्या राज्यात जमावबंदी आहे. तुम्हाला खूप जास्त लोकांना एकत्र जमता येत नाही आणि अशा वेळेला एकाच वेळेला 200 पेक्षा अधिक मुलं रस्त्यावर उतरली आणि तेही परीक्षा घेऊ नये ऑफलाईन या कारणास्तव. त्यामुळे साधारणतः याची साधारणतः माहितीही पोलिसांना मिळाली नाही का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी असे आदेश दिलेत की कुणीही म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय इन्व्हॉल्वमेंट आहे कुणाची, याकडे मुंबई पोलीस कमिशनरने लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर परिस्थिती आटोक्यात कशी आणली जाईल हेही बघावं असे हे आदेश दिलेले आहेत. पण या क्षणी महत्वाची गोष्ट ही आहे की आता मग परीक्षेबाबत काय आहे सरकारचं म्हणणं. आपल्याबरोबर बच्चू कडू आहेत, शालेय शिक्षण मंत्री. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, या क्षणी एक महत्वाचा प्रश्न की मुलं रस्त्यावर उतरली आणि यानंतर मग तुम्ही आता परीक्षा ऑफलाईन घेणार की ऑनलाईन घेणार, काय आहे? आता रस्त्यावर उतरलेली मुलं किती आणि आमच्याकडे अशी मागणी आहे का परीक्षा घ्या. या विद्यार्थ्याची संख्या भरपूर आहे, लाखात आहे, लाखोमध्ये आहे. मला आलेले मेसेज जर पाहिले आणि एकंदरीत निवेदन जर आमच्या हाती जर पाहिलं तर असे किती विद्यार्थी आहे का ते म्हणतात परीक्षा घ्या, आमचं नुकसान करू नका, आमचा अभ्यास झालेला आहे. तर ह्या सगळी सांगड घालावं लागेल आपल्याला. खरं तर आंदोलनकर्त्यांनी एक निवेदन पहिले द्यायला पाहिजे. ते निवेदनही दिलं गेलं नाही, एकाएकी आंदोलन केलेलं आहे. ते चांगलं नाही म्हणून त्यांनी अगोदर आंदोलन निवेदन दिलं असतं, आपण चर्चा केली असती. असं घ्यायचं का आपण की ही परीक्षा स्थगित करण्यासंदर्भात सरकार विचार करेल का? नाही, असं कसं काही विचार करण्याचा काही विषय नाही आहे. आपण सगळ्या मुठभर विद्यार्थी आता रस्त्यावर आहे, लाखो विद्यार्थी घरी बसून SMS करताय परीक्षा घ्या म्हणून. पण मग याचा असाही एक वेगळा हे जातोय का की या प्रकारचे अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर मग? नाही, दोनही प्रकारचे विद्यार्थी आहे. परीक्षा घेऊ नका असे म्हणणारे आहे, परीक्षा घ्या असे म्हणणारे. स्वाती, त्यांना विचार की राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत असताना सरकारला याच्याबद्दलची कल्पना कशी नव्हती? अगदी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बच्चूजी, तुम्ही प्रश्न ऐकलाच आहात. उत्तर याचं उत्तर गृह विभागाचं देईल. गृह विभागाला विचारलं पाहिजे. म्हणजे गृह विभागाचं अपयश आहे हे
गृह विभागाला माहितीच मिळाली नाही राज्यात इतक्या हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी येणार आहेत याची? असं मला म्हणता येणार नाही, ते गृह विभागाला विचारलं तर फार चांगलं होईल. ठीक आहे, आता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत. शंभूराजजी, आज तुम्ही बघताय महाराष्ट्राच्या रस्त्यावरती काय चित्र आहे, प्रमुख शहरांमधलं चित्र आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवतोय. हे राज्याच्या गृह विभागाचं अपयश नाही का? तुम्हाला याच्या संदर्भातली काही माहिती होती का की राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आज आंदोलन होणार आहेत? नाही, कालच या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी राज्य सरकारची आणि शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ऑफलाईन परीक्षा घेण्याचं वेळापत्रक 10वी आणि 12वीचं शिक्षण विभागामार्फत निश्चित केलेलं आहे आणि ऑफलाईन परीक्षा घेण्याची सर्व तयारी शिक्षण विभागाने केलेली आहे. या परीक्षा ह्या ऑफलाईनच होतील हे माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी कालच स्पष्ट केलेलं आहे. नाही, ते त्यांनी स्पष्ट केलं हो, पण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं अशा प्रकारचं जेव्हा की जमावबंदी असताना राज्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलनं होत आहेत आणि त्याची कुठलीही कल्पना पोलिसांना नव्हती, ते रोखले जावे त्याच्यासाठी कुठले प्रयत्न झाले नाही. ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण राज्यातली ही परिस्थिती बघा. ऑफलाईन पद्धतीनं आमच्या परीक्षा घ्या असं घेऊ नका, ऑनलाईन पद्धतीनं घ्या असं म्हणत हे विद्यार्थी आज इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी करून रस्त्यावरती आलेले आहेत. या विद्यार्थ्यांना चिथावणी नेमकी कोणी दिली, कुणाच्या सांगण्यावरून हे विद्यार्थी आज एकत्र जमले? या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निश्चितपणे आहे, कारण हजारोंच्या संख्येनं आज ते रस्त्यावरती आलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होऊ शकतो याची कल्पना पोलिसांना नव्हती का? पोलिसांचं हे इथल्या गुप्तचर खात्याचं मोठं अपयश आहे का? कारण विद्यार्थ्यांच्या मनात जर इतकी अस्वस्थता असेल, इतकी मोठी धग असेल तर त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली नाही का? हा प्रश्न आज या संपूर्ण आंदोलनांच्या नंतर निर्माण झालेला आहे. ही मुलं लहान आहेत, अल्पवयीन आहेत. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या या मुलांना आता आंदोलनासाठी कुणी उद्युक्त केलं, ते का उद्युक्त झाले या सगळ्याची चौकशी नेमकी केली जाणार आहे का? आणि विद्यार्थ्यांच्या या सगळ्या मागणीच्या पाठीमागं, त्यांना आंदोलनासाठी उतरवण्याच्या मागं नेमकं कोण आहे हे पोलिसांना याच्या आधी लक्षात आलं नाही का? असे अनेक प्रश्न निश्चितपणे निर्माण झालेत. पण राज्यातल्या वर्षभरात कोरोनाच्या संकट काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या धोरणांच्या संदर्भात जी धडसोड सगळे निर्णय झाले त्याचा हा परिणाम आहे का? विद्यार्थ्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखण्यामध्ये व्यवस्था कमी पडली का? हा प्रश्न सुद्धा या आजच्या आंदोलनातून निर्माण होतोय. कारण विद्यार्थी आज आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले आहेत. कदाचित पहिल्यांदाच असं झालं असावं की राज्यामध्ये 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे अल्पवयीन विद्यार्थी असतात, हजारोंच्या संख्येनं आज ते रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या मागे नेमकं कोण, त्यांना कोणी रस्त्यावरती उतरवलं, त्यांचा जीव कोणी धोक्यात घातला, या सगळ्याचा तपास होणं अतिशय गरजेचं आहे आणि तपास पोलीस करतील. पण हे सगळं होत असताना पोलिसांना याची पुसटशीही कल्पना असू नये, हे सुद्धा गृह विभागाचं, पोलिसांचं मोठं अपयश आहे का? इथल्या गुप्तचर खात्याचं मोठं अपयश आहे का? याची सुद्धा चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. कारण ही विद्यार्थी शाळेतले आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी राज्यातल्या इतक्या मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्यानं हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरवणं हे एका क्षणात हे उत्स्फूर्त असू शकत नाही. याच्या मागे काही लोकांचा हात आहे का? त्यांना संघटितपणे बाहेर काढलं गेलं का? या सगळ्याचा विचार सुद्धा होणं अतिशय गरजेचं आहे. पण राज्यातले हे 10वी 12वीचे विद्यार्थी मात्र ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. अनेक ठिकाणी त्याला काहीसं हुल्लडबाजीचं सुद्धा स्वरूप आलेलं आहे. प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आत्ता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, तुम्ही चित्र बघताय महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधल्या रस्त्यांवरचं. आज ही मुलं आंदोलन करतायत, या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे? तुमची भूमिका काय? तर या सगळ्याला स्वाभाविकता जबाबदार सरकार आहे, सरकारचं शिक्षण खातं आहे.
कारण शेवटी या परीक्षा घेणं, त्याचं नियोजन करणं, समन्वय साधणं आणि शिक्षणाला अनुकूल वातावरण ठेवत सर्व जबाबदारी सरकारची आहे. माझी भूमिका अशीच आहे की जेव्हा विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतात त्यावेळेला त्यांच्या विषयाचं गांभीर्य समजून घेण्यात सरकार कमी पडलं. आपण आज जर बघाल की त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला काय अडचण होती. 2-3 महिने विद्यार्थी विविध मार्गाने त्या ठिकाणी सरकारशी डायलॉग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे सरकार गृहीत धरतंय. आणि आपण बघाल की आता ज्या पद्धतीनं अमानुषपणे ह्या निष्पाप ज्यांचं वय फुलायचं कोवळ्या वयातली मुलं आहेत विद्यार्थी, आज त्यांना त्या ठिकाणी 2-2 हाताने त्या ठिकाणी पोलीस बदलवताना मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत. असं कधी त्या ठिकाणी झालं नव्हतं. म्हणजे तुम्ही न्याय मागाल, रस्त्यावर उतराल तर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला ठोकून काढू, अशा प्रकारची मला वाटतं एक मुजोरीची भाषा या सरकारच्या माध्यमातून होताना दुर्दैवानं. पण राज्यामध्ये दरेकरजी आता राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे तुम्ही सुद्धा सभा वगैरे काही घेत नाही आहेत कारण जमावबंदी लागू आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती काय आहे याची कल्पना आपल्याला आहे. अशा वेळी या सगळ्या मुलांना ज्यांचं लसीकरण झालेलं नाही आहे त्यांना रस्त्यावर कोणी आणलं याची चौकशी व्हायला हवी. अहो, चौकशी करायची ती करा, पण आपण ज्या वेळेला असं म्हणता त्यावेळेला मला उत्तर द्यावं. शाळा आणि कॉलेजेसचं तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी सुरू करणार, मग परीक्षा ऑफलाईन घेणार तेव्हाच हे कोविडचा प्रश्न येणार ना. मग तुम्ही शिक्षक वगैरे सगळी लोक आम्ही आमच्या बैठका ऑनलाईन घेणार, मग विद्यार्थ्यांच्या तुम्हाला भविष्याचं का पडलेलं नाहीये. बरं, त्या ज्याने कोणी अशा प्रकारचा मेसेज पसरवला त्याच्यावर तुम्ही कारवाई करू, लगेच अमकं करू तमकं करू, तो तुमचा चौकशीचा भाग आहे, करायचं ते करा. परंतु त्याने मांडलेली भूमिका चुकीची आहे का? त्याने जो प्रश्न मांडला त्या प्रश्नाच्या मुळाशी आपण गेलात का? समजून घेतलात का? समन्वय करून काय सुसंवाद काढून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलात का? त्याचं उत्तर नाहीये. आणि आता त्या ठिकाणी शिक्षण मंत्री स्टेटमेंट देत आहेत की आम्ही विद्यार्थ्यांचं हित, सुरक्षा, शिक्षा हे सगळं आम्ही बघू. मग तुम्ही वेळेत का नाही त्यांना बोलवलं? विद्यार्थ्यांचं हित वेळेत निर्णय घेतले तर होणार ना. आता विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणणार का आपण? हे विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यांना मारहाण केली, लाठ्याकाठ्याने फोडून काढलं, हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं लक्षण आहे का? आणि मग त्यांना जर अभ्यास करायला चांगलं वातावरण पाहिजे, मनशांती पाहिजे, तर त्यांच्या डोक्यावर या वयामध्ये आंदोलनाचं हत्यार त्यांनी उपसणं योग्य आहे का? हा, नाही, त्या सगळ्याचा तर विचार म्हणून आमची काही जबाबदारी नाही का? आम्हाला काही इनपुट्स नाहीत का? मला तेच विचारायचं तुम्हाला की आज गृह विभागाचं हे अपयश आहे की राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं होणार याची कुठलीही कल्पना त्यांना नसावी. 100% जर त्या ठिकाणी एका वेळेला हजारोच्या संख्येनं जनसमुदाय येतो तर इंटेलिजन्स डिपार्टमेंट, गुप्तहेर खातं नेमकं काय करतंय, कुठे आहे ते? मग त्यांना मागमूस पण लागत नाही का? मागे अशाच प्रकारे भेटीला एक जनसमुदाय जमला होता 40-50 हजाराचा. कसं काय जमू शकतात? मग आपलं काय सोशल नेटवर्किंगवर वॉच आहे? गुप्तहेर खातं काय करतंय? आणि जर तात्काळ या मुवमेंट चालू असताना तुम्ही संबंधितांना बोलावलं असतं, चर्चा केली असती, तर त्या ठिकाणी आपला मार्ग काढता आला असता ना. बरोबर, ठीक आहे. अशा प्रकारची परिस्थितीच लॉ अँड ऑर्डरची निर्माण झाली नसते. बरोबर, संवादाचा अभाव कुठेतरी दिसतोय या सगळ्यामध्ये आणि सरकारला ते ओळखण्यात ते कमी पडले असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि विनोद सोबत विद्यार्थी आहेत. विनोद, त्या विद्यार्थ्यांकडून जरा जाणून घ्या की त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे. त्यांना आज आंदोलन करण्याची वेळ का आली आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणी त्यांना रस्त्यावर यायला सांगितलं? नक्की विलास, आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे आंदोलन करत आहे, विद्यार्थिनी आहेत, जे लहान लहान मुली आहेत, ते 12वीला आहेत आणि त्यांचं मत आपण जाणून घेऊया. विद्यार्थी सकाळपासून आंदोलन करत आहे आणि आंदोलनाचं काय, कशासाठी आले तुम्ही इथे, काय करायला आले? आम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन एक्झाम पाहिजे, ऑफलाईन नाही. त्यामुळे आम्हाला वर्षा मॅमची भेट करायची आहे, आत्ताच्या आत्ता त्या आल्या पाहिजे. नाहीतर आम्ही इथनं जाणारे कोणीच नाहीये, रेडी कोणीच नाही इथनं जायला, त्या इथे आल्या पाहिजे. जर त्या नाही आल्या तर आमचे पेरेंट्स येतील, त्यांना मग आमच्या पेरेंट्सला तोंड द्यावे लागेल.
आम्ही कोणीच इथनं जाणारे विद्यार्थी नाहीये. काही झालं तर आम्ही इथून तू जाणार नाही. कशासाठी आली आहे? तुला कोणी बोलवलं इथे यायला, आंदोलन करायला? कोणी बोलवलं नाही, आम्ही आमच्या जस्टिससाठी आलो. भाऊने आमच्यासाठी आवाज उठवलाय आणि आम्ही त्यांना सपोर्ट करणार. आमच्यासाठी कोणी आवाज उठवला नाही, पण त्यांनी आमच्यासाठी आवाज उठवला आणि आम्ही त्यांना सपोर्ट करणार. आणि आम्हाला आमचं जस्टिस हवंय. एक्झाम ऑनलाईन पाहिजे तर पाहिजे. तुम्ही परीक्षा द्यायला का नकार देताय? काय कारण आहे यामागे? एवढे वर्ष काय झालं का, 2 वर्ष झाली, 2 वर्ष ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन म्हणजे शिकवतात सर्व. आमची लिखण्याची प्रॅक्टिस नाही. तुम्ही डायरेक्ट एका महिन्यात सांगता तुमची पुढच्या महिन्यात ऑफलाईन एक्झाम आहे. आम्ही कसं प्रॅक्टिस करणार तुम्हीच सांगा. तुम्ही 1 वर्षभर ऑफलाईन एक्झाम घ्या आमची, आम्ही पुढच्या वर्षी ऑफलाईन एक्झाम देतो. आम्ही स्वतः देणार ऑफलाईन एक्झाम. आम्हाला एवढं आहे काय, आम्ही वसईवरून सकाळी 9 वाजता इकडे आलोय कशासाठी? आम्हाला पण काहीतरी आमचं मत आहे ना. आमचं ते मत फक्त वर्षा मॅडम पर्यंत पोहोचलं, एवढंच म्हणणं आहे आमचं. कोरोनाचं संकट आहे, या दरम्यान सरकार म्हणतो की परीक्षा हे ऑफलाईन घेणं जमणार नाही. तर मग तुम्ही सरकारकडून सरकारची जी बाजू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न नाही करताय किंवा तुम्ही मध्यस्थीसाठी कोणीतरी प्रतिनिधी सरकारकडे पाठवलं? सर, आम्हाला फक्त ऑनलाईन पाहिजे, बाकी आम्ही काय नाही बोलणार. आणि हिंदुस्थान भावाला सोडून टाका. ते आम्हाला स्टँड करतात, त्याने आम्हाला सपोर्ट केलाय, त्यांना कशाला पकडायचं? सर ऐका, बस मी काय बोलतो. नक्की विद्यार्थ्यांचं असं मत आहे की फक्त ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन घ्या, कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा ऑनलाईन एकंदरीत शिकवणी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाली आहेत. राज्य सरकारने निर्णय जो घेतला आहे तो बदल करावा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. जोपर्यंत हा निर्णय बदलणार नाही तोपर्यंत विद्यार्थी या ठिकाणाहून जाणार नाही, असंही या विद्यार्थ्यांचं मत आहे. आता नेमकी सरकारची भूमिका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आता करावा लागेल, कारण सरकार निश्चितच विनोद, विद्यार्थी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि आज कदाचित पहिल्यांदा हे महाराष्ट्रात घडत असावं की 10वी-12वीच्या मुलांनी आज रस्त्यावर उतरून अशा प्रकारची आंदोलनं परीक्षांच्यासाठी केलेली असावीत. तुम्ही सोबत राहा, एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. याच बातमीवर आपल्याला कायम राहायचं आहे, कारण राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन पुकारलंय आणि ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणा असं आदेश दिलेले आहेत राज्यातल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना, आणि त्यामुळे चौकशी करण्याचेही गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिलेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यातल्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, बीड अशा अनेक शहरांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आवाज उठवत आहेत. जर आमचं शिक्षण पूर्ण ऑनलाईन झालं असेल तर आम्ही ऑनलाईन परीक्षा देणार, ऑफलाईन त्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी आग्रही भूमिका या सर्व विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि त्याच मागणीसाठी आज अचानकपणे हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलंय. या विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवण्यापूर्वी काही वेळ आधी तिथे हिंदुस्थानी भाऊ आलेला होता. त्यानं तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून त्याला बाहेर काढलं. या हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्थानी भाऊनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या सगळ्या विद्यार्थ्यांना चिथावणी त्यानेच दिली असा आरोप होतोय. आज मैंने देखा कितने सारे प्रोफेसर से लेके सारे के सारे ऑनलाइन मीटिंग्स कर रहे हैं.
तो जब आपको आपके जान की परवाह है तो वो स्टूडेंट्स का बलिदान देने के लिए क्या है? स्टूडेंट के जान के पीछे क्यों लगे हो? जब इतने साल तक उनकी ऑनलाइन पढ़ाई हुई तो अभी ऑफलाइन एग्जाम क्यों है? ये बच्चे इस देश का भविष्य है, तो ये बच्चों के जान के साथ, उनके करियर के साथ मत खेलिए, वरना तब मैं अकेला उतरा था, अब लाखों बच्चों को लेके, लाखों स्टूडेंट्स को लेके उतर जाऊंगा। ये मैं जो आपको बोल रहा हूं, ये आपको पता होगा कि मैं अगर बोलता हूं तो फिर वो पूरा करता हूं मेरी जबान। दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. आरोग्याची आणि जीविताची सुरक्षिततेचा आधार घेऊनच आज ऑफलाईन परीक्षा मान्य केलेल्या आहेत. खूप मुलांनी खूप अभ्यासही केलेला असतो आणि त्यांनाही वाटतं की ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कदाचित तेवढी परिणामकारकता आणि तेवढं त्यांचा अभ्यासाचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार नाही किंवा त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही हुशार मुलांच्या दृष्टिकोनातून. तर मला वाटतं की हा निर्णय योग्यच आहे, काळजी पण घेतली गेलेली आहे. जे मुलं काही आंदोलन करत असतील, माझं त्यांनाही अतिशय नम्रतापूर्वक अशी विनंती राहील की या सगळ्या घेतलेल्या निर्णयात आपण सहकार्य करावं, सहयोग द्यावा. तेव्हा राज्य सरकारकडून आपल्या निर्णयाचं समर्थन केलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मात्र आक्रमक आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, पण आपण या बातमीवर कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय. राज्यात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात जे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाचं हे कव्हरेज. आणि आता आपल्या सोबत विनोद राठोड आपले प्रतिनिधी आहेत. विनोद, आताची परिस्थिती नेमकी कशी आहे? विद्यार्थ्यांना हटवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे का? विद्यार्थ्यांच्या या भूमिकेच्या संदर्भात आता काय पावलं उचलली जात आहेत? कॅमेरा आहे ना, अरे कॅमेरा आहे ना भाऊ साहेब समोर. मी तेच म्हणतो, कॅमेरा आहे ना, थांबा ना. तेच बोलतोय मी पण. कॅमेरा आहे ना समोर. हो मी पण तेच बोलतोय तुम्हाला. झालं सगळ्यांचं, आता परत कसं? अरे तुम्ही काय करता? तुम्ही कॅमेरा समोर उभे राहता, तुम्हाला कळलं पाहिजे. काय कळलं? काय कळलं? अरे तुम्ही कॅमेरा समोर उभे आम्हाला. विनोद त्यांचं काय म्हणणं आहे? ते कोण आहेत? लाईव्ह चालू आहे. नाही, तो पोलीसवाला आहे असा तो त्याचा एक दाखवतो. तो म्हणतो की बस कॅमेरा समोर उभा राहून बंद कर सगळं. दाखवा तुमच्या मनाने दाखवा. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम हा करा. पोलीसवाला आहे. तुम्ही तुमचं हा काम करा. तो म्हणतो, या आता विद्यार्थ्यांचं इथून हटा असं म्हणता येतो. भाषा वापरताय तुम्ही. ठीक आहे, नाही, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण आपलं काम करा. आपण सांगा की आता या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी कोणी आलेला आहे का? काही या विद्यार्थ्यांना बाजूला करण्यासाठी काय केलं जात आहे? नक्की विद्यार्थ्यांचं आंदोलन मात्र या ठिकाणी अजून सुरू आहे. जे विद्यार्थ्यांची संख्या मात्र या ठिकाणी जमलेली आहे. पोलिसांचा प्रयत्न आहे त्यांना घरी पाठवण्याचा, परंतु विद्यार्थी मात्र ऐकण्यास तयार नाही आहे. त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत आपलं मागणी मान्य करणार नाही, सरकार निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आपण इथून हटणार नाही, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. खूप लांबून विद्यार्थी आले आहेत. सकाळपासून या ठिकाणी विद्यार्थी आले आहेत, जमले आहेत. सरकारला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांचा आहे आणि आंदोलनाचाही तोच भाग आहे. त्यामुळे पोलीस वर्सेस आता विद्यार्थी पाहायला मिळत आहे. कारण पोलीस विद्यार्थ्यांना हकलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु विद्यार्थी या ठिकाणी जाण्यास तयार नाही. त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत सरकार निर्णय बदल करणार नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हटणार नाही, असं विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी आहेत. आणि या विद्यार्थ्या आपण बघू शकता, म्हणजे विद्यार्थ्यांचा जो गोंधळ आहे या ठिकाणी अजूनही सुरू आहे. पोलिसांचा प्रयत्न तोच आहे मात्र की विद्यार्थ्यांना घरी कशा प्रकारे पाठवण्याचा, परंतु विद्यार्थी मात्र या ठिकाणाहून हटण्यास तयार नाही आहे. आणखी आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, त्यांनाही आपण बोलता येईल. आप पुलिस आपको हटा रही है, पुलिस तुम्हाला हटवण्याचा प्रयत्न करताय. पुलिस हम लोग को मार रही है, पुलिस हम लोग को मार रही है, हम सब लोग को मारा पुलिस ने. पुलिस मार मार के भगा रही है. हमको हटाने के डंडा क्यों हाथ में लाठी क्यों लिया पुलिस ने? हमको हटाने के लिए लड़कियों को भी मारे, लड़की तक को हाथ लगाया पुलिस ने. वहाँ पे लेडीज ने भी नहीं, हाथ में खरोंच आया.
आज हमारा उम्र क्या है मार खाने का, पुलिस लोग का हक भी क्या है हम लोग को मारने का। 16 साल के लड़के हम लोग को पुलिस मार रही है। आज हम लोग हमारे हक के नाही लढाई भी क्या करेंगे। मला पोलीस व्हॅन मध्ये टाकलंय, माझं हे वय आहे, 10 जण मला बघतायत, व्हिडिओ काढताय, माझ्या घरी लिकेज झालं काय होणार, माझी बदनामी होणार, मला पोलीस व्हॅन मध्ये टाकलंय, माझं वय आहे पोलीस व्हॅन मध्ये टाकायचं, मी प्रोटेस्ट करतोय। हम लोग को विद्यार्थ्यांचं जे आहे ते आक्रोश अजूनही कायम आहेत। पण विनोद हे सगळे मुलं एकत्र आले, ते एकत्र कसे आले, कुठून आले, त्यांना कोणी सांगितलं इथं जमायला, हे जरा विचारा त्यांना। नक्की विलास, या ठिकाणी पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे। अनेक विद्यार्थ्यांची चर्चा झाली असता, बोलचाल झाला असता, त्यांनी एका हिंदुस्थानी भाऊ या इसमाचं नाव घेतलं आणि त्यांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर त्यांनी प्रसिद्ध केला आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असंही विद्यार्थ्याकडून बोललं जात आहे आणि हिंदुस्थानच्या भाऊच्या सपोर्टमध्ये हा आंदोलन केलं जात आहे असंही या ठिकाणी बोललं जात आहे। यामुळे या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची जरी भूमिका असली, परंतु सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की इंस्टाग्रामवर ज्याप्रमाणे एकंदरीत जी आंदोलनाची भूमिका आहे ती आंदोलन जे आहे ते विद्यार्थी हिंदुस्थानी भाऊ यांच्या इशाऱ्यावर तर नाही करत आहे, ही गोष्ट या ठिकाणी पडताळून पाहिली पाहिजे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा राज्यातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात हे आंदोलन पुकारलेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। मुंबई, नागपूर, बीड या शहरांमध्ये ऑफलाईन परीक्षा नको असं म्हणत हे विद्यार्थी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत आहेत। आपलं पूर्ण वर्षभराचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनं झालं आहे, आपला लिहिण्याचा सराव नाही आहे, त्यामुळे ऐन वेळेला ऑनलाईन परीक्षा घ्याव्या त्या ऑफलाईन घेऊ नयेत असं या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी हे सगळे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे, पण हे विद्यार्थी मोठ्या संख्येनं आहेत, त्यामुळे पोलिसांचीही काहीशी अडचण झाली आहे। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।